नमस्कार मित्रांनो, सरकारी नोकरीची या मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आपण या चॅनलवर नवीन आहात तर या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत केंद्र पुरस्कृत या योजनेअंतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी जिल्हा सोलापूर पूर्व या प्रकल्पाअंतर्गत रिक्त असलेल्या अंगणवाडी मदतनीस यांची मानधनी पदे सरळ सेवेने भरण्याकरता उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आलेले आहे. शहराचे नाव पाहूया. मोहोळला 2 जागा आहेत तर बार्शी येथे 1 जागा आहे. तपशील पाहूया आपण त्यांचा. पदाचे नाव अंगणवाडी मदतनीस. एकत्रित मानधन त्यांचे 7,500 दरमहा आहे. शैक्षणिक अर्थ आहे 12वी उत्तीर्ण पाहिजे. वास्तव्याची अट आहे ज्या नगर परिषदेतील उमेदवार आहेत त्याचा पुरावा देणं बंधनकारक आहे. वयाची अट जाहिरात दिलेल्या तारखेला किमान 18 वर्षाची कमाल 35 वर्ष असावी. विधवा उमेदवारांकरता कमाल वयोमर्यादा 40 वर्ष राहील. लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र द्यावं लागेल. भाषेचे ज्ञान. ज्या अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी मदतनीस नियुक्ती करायची आहे अशा अंगणवाडीमध्ये 50% पेक्षा जास्त मुले मराठी भाषा व्यतिरिक्त इतर भाषा आहेत जसे उर्दू. काही अटी शर्ती पाहू आपण त्यांनी काय काय दिलेले आहेत त्या. मूळ जाहिरात डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. अनुभव एक मागितलेला आहे त्यांनी असल्यास जोडावा. जाहिरात प्रसिद्धी दिनांक 5 फेब्रुवारी 2025 रोजी आहे आणि अर्ज स्वीकृतीचा अंतिम दिनांक 18 फेब्रुवारी 2025 आहे. हा ऑफलाईन पद्धतीने अर्ज आपण दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा. हे सविस्तर पाहू शकता आपण. अर्ज हा भरताना खाडतोड होणार नाही याची दक्षता घ्यावी. निवड प्रक्रियेबाबत मार्गदर्शन दिलेले आहे. पत्रव्यवहार हा नोटीस बोर्डावर लावण्यात येईल. भरतीची प्रक्रिया दिलेली आहे त्यांनी. अर्जाचा नमुना पाहू शकतो आपण. फोटो अलीकडचा, त्यात खाली स्वाक्षरी, पद, त्यानंतर आपण कोणत्या नगर परिषद राहतो त्याचा नाव, उल्लेख आणि हे आपला बायोडाटा संपूर्ण भरायचा स्वच्छ अक्षरात खाडतोड न करता. शैक्षणिक अर्थाबद्दल या कॉलममध्ये सविस्तर माहिती भरायची आहे. लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र आहे. संपूर्ण प्रतिज्ञापत्र भरून दिनांक व ठिकाण देऊन स्वाक्षरी करायची आहे. विधवा असल्यास स्वयं घोषणापत्र आहे. त्यानंतर अर्जासोबत जोडायची कागदपत्रे आहेत ते पाहू शकता आपण. तर चला मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.